वैशाली सकाळी जागी झाली तेव्हा राकेश उठला होता. आत तो तोंड धुत असल्याचा आवाज येत होता. ती तशीच पडून राहिली, वर सिलिंगकडे बघत, रात्रीचा प्रसंग आठवत. तेवढ्यात नॅपकिनला तोंड पुसत तो आत आला. ती जागी झाले असे पाहून त्याने म्हटले, मॉर्निंग डार्लिंग. तिने रुष्ट स्वरात म्हटले, रात्रभर मी झोपले नाही, माहीत आहे. वाय वाय ओके प्लीज. टी टी. उठ. आता घड्याळाकडे पाहिलंस? आजपासून मला ऑफिसला लवकर जायचं आहे. प्लीज बी क्विक. असे म्हणत तो बैठकीच्या दालनात गेला. खिडकीतून आत येऊन पडलेलं वर्तमानपत्र उघडून त्यावर तो नजर फिरवू लागला. ती उठून आत गेली. तोंड धुणे वगैरे उरकून तिने गॅस पेटवला. चहाचं आधण ठेवलं. टेबलावर कपबशा मांडल्या. तेवढ्यात हाती वर्तमानपत्र घेऊन तो स्वयंपाकघरात आला. खुर्चीवर बसला. तिने चहा बनवला. तो वाचनात गुंतला होता. ती स्तब्ध होती, मनात धुमसत होती. तिने किटलीतील चहा ओतला आणि त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली. तो वर्तमानपत्र वाचत शांतपणे चहा पित होता. रात्रीच्या वर्तनाचं त्याला काहीही वाटत नाही हे पाहून ती मनात दुखावली, चिडली. तिने म्हटले, तुझ्या या कलकत्ता व्हिजिट संपणार आहेत तरी कधी? वाय? बिकॉज आय वॉन्ट यू. मी इथं एकटी तडफडत असते. आय फील सो लोनली. त्याच्या कपाळाला आठ्या पडल्या. त्याने म्हटले, आय कांट अंडरस्टँड युअर मेंटॅलिटी. वाय यू डिपेंड ऑन मी? नवरा आहेस म्हणून. नवरा म्हणजे गुलाम? वी आर कंपेनियन्स. स्टील वी आर क्वाईट फ्री. वाय डोंट यू सीक युअर ओन कंपनी अँड एन्जॉय युअर सेल्फ? त्याच्या स्वरात चीड होती. ती काही बोलण्यापूर्वी तो चहा संपून उठला, बाहेरच्या दालनात निघून गेला. त्याने दाढी, आंघोळ उरकली. तयार होऊन तो निघाला तेव्हा ती वर्तमानपत्र घेऊन बाहेर बैठकीच्या दालनात कोचावर बसली होती. जाता जाता त्याने म्हटले, संध्याकाळी मी तुझ्या ऑफिसकडे येईन. ओके. वर्तमानपत्रातून नजर वर न करता तिने म्हटले. ती त्याच्या बोलण्याचा, रात्रीच्या वागण्याचा विचार करीत थोडा वेळ तशीच बसून राहिली. मोलकरीण आली तेव्हा उठून आपल्या उद्योगाला लागली. संध्याकाळी ती ऑफिसमधून खाली उतरली तेव्हा तिची वाट बघत तो नेहमीप्रमाणे उभा होता. तिने सबंध दिवस रेंगाळत असलेले विचार दडपून टाकले. दिवस जात होते, आठवडे उलटत होते. तो सकाळचा चहा घेतल्यावर आपलं झटपट आटोपून ऑफिसात निघून जात होता. त्याचं काम वाढलं होतं. तिचं काम वाढलं नव्हतं, पण तिच्या मनाची अस्वस्थता वाढत होती. त्याच्या वागण्यात कुठंतरी काहीतरी बिघडत चाललंय असं तिला वाटू लागलं होतं. त्याच्या प्रेमाची उत्कटता कमी होत चालले का? की आपणाला उगीच तसं वाटतंय? दर शुक्रवारी रात्री तो कलकत्त्याला गेला आणि ती एकटी उरली की हे विचार अलीकडे तिच्या भोवती गोळा होऊन बसत. रविवारी संतोषकडे, अम्मांकडे जावं तर ती सगळी मंडळी चंदीगडला राहायला गेली होती. अम्माचा केवढा आधार होता तिला. शेजारची समोरची खिडकी उघडी असे, पण ती मोकळी असे, कारण रणजित आता जरा मोठा झाला होता. सकाळी त्याचे दूध पिणे झाल्यावर त्याचे वडील गावात त्याला आजीकडे नेऊन सोडीत. त्याची आई कामात गुंतलेली असे. आंघोळ नाश्ता उरकून तीही सासरी जाई. रात्री उशिरा सगळी परत येत. चारुताईकडे जावं तर तीही आपल्या पुतण्याच्या आणि आत्तेभावाच्या लग्नाला मुंबई सोलापूरला गेली होती. 2 आठवड्यासाठी गेली होती, पण 3 आठवडे उलटून गेले तरी अजून परत आली नव्हती. दर रविवार भकासपणे उजाडत होता आणि एकाकीपणा वाढत होता. तिच्या लग्नाला आता 2 वर्षे झाली होती. एकाकीपणा जाण्यासाठी ज्याचा ती आटापिटा करीत होती, ज्यासाठी मोठ्या अपेक्षेने तिने गोळ्यांची पाकिटे कचऱ्यात फेकून दिली होती, जे घडावं असं तिला आता दिवसेंदिवस तीव्रपणे वाटू लागलं होतं, तेच घडत नव्हतं. तिची पाळी चुकत नव्हती. त्यामुळे तिच्या मनाला एक प्रकारचं नैराश्य येत चाललं होतं. ती एकटी पडली की स्वतःभोवतीच विचारांचं रिंगण सुरू होई. त्यामुळे अधूनमधून तिची चिडचिड होई.
अलीकडे त्याला संध्याकाळी घरी यायला कधी कधी उशीर होई. ती चिडून म्हणे, तू फार उशीर करतोस घरी यायला. तू लवकर का घरी येतेस? तुझ्यासाठी. माझ्यासाठी? माझ्यासाठी सबंध रात्र असते. हे त्याचे उत्तर नव्हे. मग तुला कसं उत्तर हवं आहे? त्याचा स्वर चढा वाटे. कधी ती स्तब्ध होई, कधी चिडून चढ्या स्वरात म्हणे, कसं हवं आहे यू नो. क्लबात येणार आहेस का? ती नाईलाजाने उठे. नाहीतरी घरी बसून काय करणार? आणि मग रात्री एकटीने बाहेर जेवायला कुठं जाणार? ती तयार होऊन त्याच्याबरोबर बाहेर पडे, पण मनात म्हणे, आय एम डिस्गस्टेड विथ दिस लाईफ. क्लबात जिकडे तिकडे केअर फ्री वातावरण, ड्रिंकचे घुटके घेत चाललेल्या गप्पा, हास्य विनोद, पलीकडे टेबलावर चाललेले पत्त्यांचे डाव. पहिल्या दिवशी ती रॉकी बरोबर इथं आली तेव्हा तिला हे सगळं पाहून केवढा आनंद वाटला होता. किती उत्तेजित झाली होती ती. पुन्हा पुन्हा उत्साहाने म्हणत होती, ओ धिस इज लाईफ, रिअल लाईफ. पण आता तिला या सगळ्यांचा तिटकारा वाटू लागला होता. तिच्या टेबलावर तिच्या पुढे आणून ठेवलेल्या ड्रिंकचा लहानसा गुटखा घेत ती सभोवार पाहत मनात म्हणे, या लोकांचं मन कधी अस्वस्थ होतच नाही का? पलीकडे बसलेल्या उच्च स्वरात हसत असलेल्या या स्त्रियांना घरं नाहीत का? की या घराला चिकटलेल्या नाहीत? राकेश त्या सगळ्या लोकात केव्हाच मिसळून पार बुडून गेलेला असे. ती कंटाळून जाई. धड ना इकडे धड ना तिकडे अशी तिच्या मनाची अवस्था होऊन जाई. ती त्याला घरी जाण्याची घाई करी, तो तिकडे दुर्लक्ष करी. ती आपल्या मनाला विचारित राही, आपणाला हवं आहे तरी काय? घरी बसलं की भकास वाटतं, इथं आलं नकोसं वाटतं, रिपल्गिंग वाटतं. वाय सो? वाय आय कांट एन्जॉय धिस लाईफ? का? का असं? खरं तर तिचे एकाकी अस्वस्थ मन चिडाचिडीचे प्रसंग उभे करीत होतं याची तिला जाणीव होत नव्हती. या चिडाचिडीमुळे, मतभेदामुळे असो, कारण काही असो, पण त्याच्या प्रेमाची तीव्रता ओसरते आहे हे तिला जाणवू लागलं होतं. पूर्वी सुरुवातीला क्लबात गेल्यावर घरी येण्याची तो घाई करीत असे. आता आपण घाई केली तरी पेगवर पेग घेत तिथंच गप्पा मारीत बसतो. लवकर घरी येण्याचं टाळतो. आता रात्री त्याच्या मिठीत पूर्वीचा आवेग उरलेला नाही. त्याच्या प्रेमाची उत्कटता कमी झाले हे निश्चित. आपणाविषयी वाटणारी ओढही ओसरत चाललेली स्पष्ट जाणवते आहे. असं का? म्हणजे त्याचं मन दुसरीकडे कुठं गुंतत चाललंय का? कलकत्त्याला जातो तिथं कुठं असणारच. त्याशिवाय त्याचं वागणं तितकं बदललं नसतं. क्लबातही तो स्त्रियांची खूप मोकळं, प्रमाणाबाहेर फ्री वागतो. तिच्या डोक्यात विचारांचा गुंता वाढत राही. खरं तर त्याने तिला सगळ्या प्रकारचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. क्लबात आपल्या मित्रांबरोबर तिचा परिचय करून दिला होता. त्यातल्या कुठल्याही मित्राबरोबर तिने एखादी नाईट एन्जॉय केली असती तर त्याला त्याचा विरोध नव्हता. पण तिच्या व्यक्ती स्वातंत्र्याची झेप अजून तिथपर्यंत गेली नव्हती, जात नव्हती. तिच्या ऑर्थोडॉक्स शब्दांची व्याख्या तिथंच अडली होती. जुनाट बुरसटलेल्या विचार आचारांच्या सगळ्या खपल्या तिला अजून खरबडून काढता येत नव्हत्या. तो फ्री असला तरी तो आपला नवरा आहे ही भावना मनाला चांगली चिकटून बसली होती. ती खरवडली जात नव्हती. त्यामुळे धड ना इकडे धड ना तिकडे अशी तिची विचित्र अवस्था होऊन गेली होती. मनातलं वादळ वाढत होतं. नैराश्याचं सावट पसरत होतं. रॉकी आपल्यापासून दूर जात असल्याची धास्ती तिच्या मनात निर्माण झाली होती. अलीकडे त्याचे रात्रीचे वागणे, हॉटेलमध्ये एखादी नवी डिश पोटभर खाऊन झाली आणि घरी तिष्ठत बसलेल्या बायकोने ताट वाढलं की भूक नाही, इच्छा नाही म्हणत 2 घास घाईने कसे बसे गिळून उठून जावं तसं होत होतं. दिवस चालले होते, आठवडे उलटत होते. त्या रविवारी सकाळी ती जरा उशिराच जागी झाली.
तशीच पडून राहिली. रात्री बराच वेळ तिला झोप लागली नव्हती, म्हणून उशिरा तिने झोपेची गोळी घेतली होती. अलीकडे अधूनमधून ती झोपेची गोळी घेत असे, त्याशिवाय तिला झोपच लागत नसे. कालच ऑफिसमध्ये जयू तिला म्हणाली होती, वैशू, यू आर नॉट फीलिंग वेल. अलीकडे तू फार मुडी असतेस, ग्लूमी दिसतेस. छे ग, तसं काही नाही. उद्या तुझा तसा काही खास प्रोग्रॅम? खास प्रोग्रॅम असायला माझा नवरा घरी असतो कुठं? त्याच्या टूरने आणि ऑफिस कामाने माझे सगळे रविवार गिळून टाकले आहेत. आणि ती स्वतःशीच पुटपुटली, कोण जाणे, ऑफिस प्रोग्राम की आणखी कसले प्रोग्रॅम? मग दुपारी पिक्चरला जाऊया. जाऊया. मग बराच वेळ ती तशीच पडून राहिली. डोळे जड झाले होते. बाहेर उन्हे आलेली खिडकीच्या बंद तावदानावर दिसत होती, पण तिला उठावसं वाटलं नव्हतं. ती वरती सिलिंगकडे लटकत असलेल्या झुंबराकडे पाहत राहिली. ते झुंबर एक निस्तेज, निश्चल, वाकडा तिकडा आकारहीन काचेचा गोळा दिसत होते. म्हणजे आपणाला कमी दिसू लागलंय की काय? छे, झोपेच्या गोळीची गुंगी अजून उडाली नाही. उशिरा घेतली होती गोळी, 2 वाजून गेल्यावर. तिने डोळ्यांची उघडझाप करून पुन्हा त्या झुमराकडे पाहिलं. हो, आता त्या झुमराचे लोलक दिसू लागले, पण अगदी निस्तेज. आपलं जीवनही या झुमरासारखंच एक निस्तेज गोळा होत चाललंय का? किती हौशीने आपण हे झुंबर आणलं होतं, कसं चकाकत होतं, किती आनंद भरला होता, कसं झुलत होतं. आपलं जीवनही. तेवढ्यात दारावरची घंटी वाजली. आता यावेळी कोण? ती चटकन उठली, ड्रेसिंग गाऊन चढवला. आत जाऊन तोंडावर पाण्याचे हपकारे मारले आणि नॅपकिननं चेहरा पुशीत ती बाहेर आली. तिने दरवाजा उघडला. दारात संतोष उभी होती. तिने म्हटले, गुड मॉर्निंग बहन. ओ यू, मॉर्निंग, कम इन. ती आत आली. मी उठवलं का तुम्हाला? सॉरी. छे छे, अगं केव्हाचीच जागी होते, पण आळसावून तशीच पडून राहिले होते. आज स्वयंपाकघरात चल, चहा करते. इकडे तिकडे नजर फिरवीत तिने हलकेच म्हटले, मी जरा आज लवकर आले. आज संडे, तुम्ही लोक उशिरा उठणारे. आम्ही लोक नाही, मी एकटीच आहे. राकेश भैया गॉन विथ द विंड. संतोषला बघून तिच्या वृत्ती एकदम उल्हसित झाल्या आणि उल्हसितपणाचा तिने थोडा आवही आणला होता. म्हणजे? अगं, त्याची विक्री टूर असते. त्याच्या कंपनीची एक ब्रँच कलकत्त्याला निघाले. दर शुक्रवारी रात्री तो जातो आणि रविवारी संध्याकाळी परत येतो. तुमचं कसं काय चाललंय? शकुंतला मजेत ना? तिचा छोटा कसा आहे? चहा घेत दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. संतोषने पिशवीतून एक छोटा अल्बम बाहेर काढला. हे विजयचे फोटो. वैशालीने अल्बम उघडून फोटो बघितले. छानच आहेत ग, चांगला हेल्दी दिसतो आहे. संतोषने म्हटलं, अम्मीचा तुम्हाला खास निरोप आहे. कसला निरोप? यावर्षी तुम्हालाही बेटा व्हायला हवा. तुमचं प्लॅनिंग बंद करून टाका. वैशाली हसली. संतोषने चहा संपवून विचारलं, तुम्ही आज कुठं आउटिंगला जाणार आहात का? सिनेमाला दुपारी जाणार होते, पण तुझी कंपनी असली तर नाही जाणार. फोन करून टाकील. मग हा गप्पांच्या नादात विसरलेस. तू आता मध्येच कशी आलीस? घरातून थोडं सामान न्यायचं आहे. भैया आलाय बरोबर. आम्ही 3ला परत जाणार आहोत. तोपर्यंत मोकळीच आहे. आपण बाहेर जेऊया. मला थोडं शॉपिंगही करायचं आहे. बाळासाठी काही खरेदी शकूबेनने एक लिस्ट दिली आहे. ठीक आहे, मी बाथ वगैरे सगळं उरकते. मी तासाभराने येते. तोपर्यंत पलीकडच्या बिल्डिंगमध्ये अम्मीचे काही निरोप पोचवते. ती निघून गेली. वैशाली आपलं आवरू लागली. अम्मीच्या निरोपाबरोबरच त्या दिवशीचं तिचं बोलणंही वैशूला आठवलं. अबॉर्शन केलं नसतं तर
आज आपला मुलगा मोठा चांगला दीड. तेवढ्यात फोनची घंटा वाजू लागली. ओठावर लिपस्टिक फिरवीत ती आरशासमोरून फोनकडे वळली. तिने रिसिव्हर उचलला. हॅलो. ओ चारुताई, तू केव्हा आलीस? परवा दुपारी, पण बरोबर पाहुणे मंडळी होती. आता गेली. हॅलो. दुपारी आम्ही दोघे आणि मोठे दीर त्यांच्या एका मित्राकडे त्या बाजूला जेवायला येणार आहोत. तू मोकळी असलीस तर मी एकटी तुझ्याकडे येईन. ये ना, अवश्य. मोकळीच आहे. रविवारी मी मोकळीच असते. एकटीच असते, तुला माहीत आहे. 2:30 वाजता येते. तुमची बिल्डिंग निश्चित कुठेशी आहे सांग ना. वैशालीने कसं यायचं ते सांगितलं. वाट पाहते, ये. मग तयार होऊन संतोष बरोबर ती बाहेर पडली. शॉपिंग, जेवण सगळं आटोपून 2 वाजता घरी परत आली. 2:30 वाजता चारुताई आली. चारुताई, फार दिवस राहिलीस ग. टेबलावर फराळाचं बॉक्स आणि ब्लाऊज पीस ठेवीत तिने म्हटलं. हो ना, तब्बल 3 आठवडे. अगं, 2 लग्नांसाठी म्हणून गेले आणि 3 लग्ने, 1 मुंज या व्यापात सापडले. माय गॉड, तिसरं लग्न कुणाचं? माझ्या पुतण्याचं आणि आत्तेभावाचं. 2 लग्ने ठरलेलीच होती. माझ्या ग्रीटिंग वायर्स मिळाल्या का? ऑफिस पत्त्यावर तुझी दोन्ही इन्व्हिटेशन्स मिळाली. पर्समध्ये टाकली, विसरूनच गेले. आठवण झाल्यावर घाईघाईने तशीच पाकिटे जयूकडे दिली. तिच्या घरासमोर टेलिग्राफ ऑफिस आहे ना. उशिरा पण मिळाली. पुतण्याचं लग्न मुंबईला झालं. इथं मेडिकल कॉलेजात शिकत होता तो काय? हो, तो आता मुंबईला प्रॅक्टिस करणार आहे. तिथे MS करणार. माझ्या दीराने पूर्वीच पार्ल्याला 2 फ्लॅट्स घेऊन ठेवलेत. एक या मुलाला आणि दुसरा रिटायर झाल्यावर स्वतःसाठी. तुझ्या दीराचं प्लॅनिंग अगदी परफेक्ट असतं. सुदैवाने सूनही डॉक्टर होणारीच मिळाली. असं? गुड. सुनेचा भाऊ इथं मेडिकल कॉलेजात होता. विवेकला 1 वर्ष सिनियर, पण हॉस्टेलमध्ये एकत्र राहत होते. इंदूरचा तो. गतवर्षी त्याचं लग्न झालं. त्याच्या लग्नाला विवेक इंदूरला गेला होता. तिथे त्याच्या बहिणीला त्याने बघितली. त्याच्या मनात भरली. आम्हा सगळ्यांना पसंत पडली. आता तिला मुंबईच्या मेडिकल कॉलेजात ॲडमिशन मिळवून देण्याची दीर खटपट करताहेत. असं? हे लग्न होण्याच्याच आधी आत्तेभावाचं लग्न झालं. ते हुबळीला. तिथे गेलो. तिथेच मुंज होती. ते आटोपून मुंबईला आलो. तिथे कळलं की हे लग्न आटोपून कलकत्त्याच्या सुनेच्या काकाच्या लग्नाला जायचं आहे. खरं म्हणजे जाऊबाई जाणार होत्या, पण त्या थकल्या होत्या. त्यांना दम्याचाही त्रास होतो. म्हणून मग मी, हे आणि मोठे दीर नव्या जोडप्याबरोबर गेलो. तिचा काका कलकत्त्याला असतो. एका बंगाली मुलीबरोबर त्याने लग्न केलंय. म्हणजे या लग्नाच्या निमित्ताने तुझं खूप टुरिंग झालं. हो, पण दगदगही खूप झाली. मग तिथून सोलापूरला आईकडे गेले. पुण्याला मम्मीकडे जायला जमलं नसेल. गेले तर. आणि आईही आपल्या बहिणीला भेटायला माझ्याबरोबर आली होती. आम्ही 1 दिवस राहिलो. कशी आहे तिची हेल्थ? तिला बीपीचा फार त्रास होतो आहे का? मध्ये पत्रात तिनं तसं लिहिलं होतं. ट्रीटमेंट चालू आहे. अधूनमधून बीपी वाढतं. प्रकृती एकंदर ठीक, पण मनाने फार खचले. नाना बरे आहेत ना? ते भेटले नाहीत. घरी नव्हते. वारकरी मंडळींबरोबर आळंदीला गेले होते. ते फारसे घरी नसतात. गल्लीच्या कोपऱ्यावर ते संत मंडळ आहे ना, तिथेच असतात. जेवणापुरते फक्त घरी येतात. रात्री भजन कीर्तनात रंगले की मुक्काम तिथेच. त्यामुळे मावशी अगदी एकाकी पडल्यासारखे झाले. महिला मंडळात जात नाही का? बीपीमुळे मंडळ जवळजवळ बंदच करावं लागलं. महिला मंडळासाठी तिने आयुष्यभर कष्ट केले, पण तिथलं राजकारण, सत्ता, स्पर्धा, पैसेवाल्यांचं प्रस्थ. जाऊ दे, पण तू एकदा पुण्याला जाऊन तिला भेटून ये. जायला हवं खरं. चल,
चहा करते, किचनमध्ये बसूया. चारुताई उठली. सभोवार नजर टाकीत तिने म्हटले, वैशू, छान आहे का तुझा फ्लॅट? आणि सजवलायस पण सुरेख. हो, हा फ्लॅट घेतल्यावर वर्षभर शॉपिंग करीत होते. एकटी ना हा. अगं, माझ्या नवऱ्याला यात मुळीच इंटरेस्ट नाही. पैसा खर्च करील, पण नो ॲप्रिसिएशन. चारुताईने हसून म्हटले, तुझ्या नव्या विचारांना पटणार नाही, पण घर हे स्त्रीचं सर्वस्व असतं. अगं, आजी म्हणायची, तू नाशिकला आजीच्या सहवासात कधी राहिलीसच नाहीस. ती म्हणायची, लग्न झाल्यावर मूल होईपर्यंत स्त्री आपल्या घराला सजवते आणि मूल झाल्यावर त्याला सजवीत राहते. वैशालीने हसून म्हटले, हाऊ फनी. वैशू, तुझ्या लग्नाला 2 वर्षे झाली म्हणालीस. हो ना. मावशी तिकडे वाट पाहते आहे नातवाची. तुझ्या नव्या विचारात हे बसत नसलं तरी तिच्यासाठी तरी. वैशाली हसली. तिने विषय बदलला. चहा तयार झाला. स्वयंपाकघरात सभोवार नजर फिरवीत चारुताईने म्हटले, स्वयंपाकघर मोकळं दिसतंय. स्वयंपाक करीत नाहीस तू? छे, मला स्वयंपाक करायला येतोय कुठं? पुण्याला स्वयंपाकघरात कधी गेलेच नाही आणि खरं तर मला कुकिंगमध्ये मुळीच इंटरेस्ट नाही. इट्स अ ग्रेट बॉदरेशन. राकेशही तेच म्हणतो. या इंडियन कुकिंगमध्ये टाइम अँड एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा बाहेर जेवण घेणं अधिक सोयीचं. चारुताई काही बोलली नाही. वैशालीने म्हटले, तू आता या लग्न कामातून मोकळी झालीस ना? छे ग, अजून सूप वाजायचं आहे. नवीन जोडपी गेले दार्जिलिंगला. तिथून रविवारी इथं परत येतील. मग त्यांना घेऊन मुंबईला जाऊ. तिथल्या नव्या फ्लॅटमध्ये सत्यनारायणाची पूजा व्हायची आहे. ती झाली की मग मी पूर्णपणे मोकळी होईल. निघू आता? ती उठली, निघाली. वैशाली तिला पोचवायला दारापर्यंत गेली. चारुताईने म्हटले, आल्यावर मी तुला फोन करीनच. चारुताई जिना उतरून गेली. वैशाली बाल्कनीत उभी राहिली. चारुताई रस्त्याला लागली. ती शरीराने जरा स्थूल झाली होती. जरी काठी साडी, खांद्यावर लटकत असलेली पर्स, बोलणं काहीसं गंभीर, संसारात पार गढून गेलेली. ती रस्त्याच्या कोपऱ्यावर वळून गेली तरी वैशाली तिथेच होती. प्रकरण 25 इथेच संपले. आता लगेच आपण प्रकरण 26 म्हणजे शेवटचे प्रकरण ऐकणार आहोत. दुसरे दिवशी सकाळी चहा पिताना वैशालीने म्हटले, रॉकी, काल चारुताई माझी कझिन आली होती. ती पुण्याला माझ्या मम्मीकडे गेली होती. आताशा कुठचीही गोष्ट बोलायची झाली, काही सांगायचं असलं तर सकाळी चहा पिण्याच्या वेळी. त्यातल्या त्यात ती निवांत वेळ. त्यानंतर दोघांची गाठ पडायची संध्याकाळी क्लबात. रात्री बिछाण्यात पडून गोष्टी करण्याचे दिवस निघून गेले होते. असं? त्याने म्हटलं. अरे, माझी मम्मी बीपीने आजारी आहे. बेड रिडन आहे. वर्तमानपत्रावरची नजर न हलवता त्यानं म्हटलं, व्हॉट कॅन आय डू? आपण पुण्याला जाऊन तिला पाहून यायला हवं. त्याने अगदी सहज स्वरात म्हटलं, तू जा, पाहून ये. तू चल. लग्न झाल्यापासून आपण गेलोच नाही. 2 वर्षे होऊन गेली. नो, मला यायला जमणार नाही. तिने चिडून चढ्या स्वरात म्हटले, नाहीच जमायचं. आय नो, यू आर हार्टलेस. तुझी मम्मी सिरियस असल्याची तार आली होती 6 महिन्यांपूर्वी, तेव्हा तू उलट तार केलीस. ॲडमिट हॉस्पिटल, स्पेशल केअर, इन्सेंटिव्ह ट्रीटमेंट. मग 2 दिवसांनी शांतपणे गेलास आणि तिला बघून लगेच परत आलास. मग आणखी काय करायचं होतं? तिने चिडून म्हटले, नथिंग. त्याने म्हटले, ती हॉस्पिटलमध्ये मेट्रन आहे. अँड नाव शी इज हॅपी इन अमेरिका विथ हर डॉक्टर फ्रेंड. ती चहाचे घोट घेत थोडा वेळ स्तब्ध राहिली. त्याने म्हटले, आज दुपारी मी जयपूरला जातो आहे. तिथून अहमदाबादला जाईल. 10 days टूर. बिझनेस टूर? या. माय गॉड, रॉकी, तुझ्या टूर्स वाढत चालल्या आहेत. नो नो,
इट वोंट डू. व्हॉट डू यू मीन? त्याचा स्वर एकदम तापला. तिने म्हटले, तुझ्या या टूर्स, सारख्या टूर्स. माझ्या नोकरीचं स्वरूप तुला माहीत आहे. नोकरी बदलून टाक. इथे ऑफिसमध्ये बदली करून घे. ही तुझी फिरती. आय एम फेड अप विथ युअर टूर्स. यू यू तिचा स्वर विलक्षण चिडका झाला होता. तिच्या तोंडातून धड शब्दही उमटत नव्हता. तो तिच्या संतप्त चेहऱ्याकडे पाहत राहिला. मग त्याने कठोर स्वरात म्हटले, प्लीज डोंट ट्राय टू डॉमिनेट मी. त्याच्या कठोर स्वराने ती क्षणार्ध दबली, पण लगेच उसळून तिने म्हटले, आर यू टायर्ड ऑफ मी? तुला तसं वाटतं का? होय, वाटतं. अलीकडे तुझं वागणं बदलून गेलं आहे. पूर्वीची उत्कटता, पूर्वीचं प्रेम आता उरलेलं दिसत नाही. हे बघ, तुला तसं वाटत असेल तर लेट्स एंड अवर कंपॅनियनशिप. लेट्स बी सेपरेट. असा एकदम एकेरीवर येऊ नकोस. हा एकेरी दुहेरीचा प्रश्न नाही. जोपर्यंत एकमेकांच्या सहवासात सुख मिळतं, आनंद वाटतो, तोपर्यंतच एकत्र राहणे ठीक. आफ्टर ऑल इट्स कंपॅनियनशिप. नो, नॉट ओनली कंपॅनियनशिप. तू माझ्याशी लग्न केलंयस ना? तुझ्या आग्रहाखातर केलंय. बट आय डोंट बिलीव्ह इन मॅरेज सिस्टीम. हे मी तुला पहिल्यानेच सांगितलं होतं. होय, सांगितलं होतंस. माझ्या आग्रहाखातर तू नवरा झालास. पण यू डोंट वॉन्ट टू बी अ फादर. या, इट्स अ फॅक्ट. आय वॉन्ट नो चाइल्ड. बट आय वॉन्ट इट. तू तू फोर्सिबली माझं अबॉर्शन केलंस. यू मेड मी लोनली. रॉकी, you say you are companion, not giving me company, leaving me lonely. I know you are heartless. You are mentally torturing me. तिचा आवाज विलक्षण चढला होता. तिच्या सुंदर चेहऱ्यावरचे स्नायू ताणले गेले होते. डोळे सुजवटले होते. तो तिच्याकडे बघत राहिला, काहीशा आश्चर्याने, काहीशा भीतीने. मग त्याने शक्य तेवढ्या सौम्य स्वरात म्हटले, प्लीज डोंट लूज युअर टेम्पर. डोंट बी हिस्टेरिकल. मी टूरवरून येईपर्यंत शांतपणे विचार करून ठेव. आय डोंट वॉन्ट यू टू बी अनहॅपी डिअर. आणि तो उठून बाहेर गेला. ती बसून राहिली, डाव्या हाताने आपले डोके, कपाळ गच्च दाबून. तो आंघोळीला गेला तेव्हा ती उठली आणि जाऊन बिछाण्यावर पडली. भिंतीकडे तोंड करून डोळ्यावर उशी घेऊन पडून राहिली. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्याने आपलं झटपट आवरलं आणि बॅग घेऊन तो निघून गेला. तिचा संताप हलके हलके ओसरला. तिने डोळ्यावरची उशी बाजूला काढून टाकली आणि डोळे उघडून सभोवार बघत राहिली. अरे, आपण इतक्या उशिरापर्यंत झोपून राहिलो. आपणाला स्वप्न का पडलं होतं? रॉकी अजून आलाच नाही का? की आपण झोपेत स्वप्नात असताना निघून गेला, आपणाला सोडून? ती उठली, पण तिचं डोकं विलक्षण जड झालं होतं. ती उठून स्वयंपाकघरात गेली. टेबलावर चहा प्यायलेल्या कपबशा, कापलेल्या केकचे तुकडे तसेच पडले होते. मग तिला हलके हलके सगळं आठवलं. तेवढ्यात नुसतं लोटून घेतलेलं दार उघडून मोलकरीण आत आली. वैशाली आपल्या कामाला लागली. आता तिलाही कसं हलकं हलकं वाटू लागलं होतं. आजपर्यंत कोंडून ठेवलेल्या विचारांचा, दाबून टाकलेल्या भावनांचा उद्रेक झाला होता. डोकं जड झालं होतं, पण मन कसं मोकळं, हलकं, स्वस्थ झालं होतं. मोलकरीण काम करून निघून गेली. तिचीही ऑफिसची वेळ होत आली होती. तिनं भराभर आवरलं. ब्रेकफास्ट घ्यायला आता अवधी उरला नव्हता. टेबलावरच्या बाटलीत दूध उरलं होतं. तिनं ते तसंच घशात ओतलं आणि तयार होऊन ती ऑफिसात निघून गेली. एक एक दिवस मागे पडत होता. कॅलेंडरवरची तारीख बदलत होती. तिच्या मनातले विचारही पालटू लागले होते. कॅन सेपरेट अँड द कंपॅनियनशिप. किती सहजपणे तो म्हणाला. इंदूरहून त्या भयान कोंडवाड्यातून आपण निघून आलो. घटस्फोट घेतला. रॉकीचं आपणावर तसं खूप प्रेम आहे. आपण भडकलो तरी सुद्धा त्यानं आपलं डोकं शांत ठेवलं होतं. जाताना म्हणाला,
आय डोंट वॉन्ट यू टू बी अनहॅपी. त्याला लग्न पद्धती आवडत नाही, तरी सुद्धा आपल्या प्रेमासाठी त्याने लग्न केलं. त्याला मूल नको, पण त्याच्याशी भांडून काही उपयोग नाही. उलट तो दुरावत जाईल. आताशी तो दुरावत चाललाय. का बरं? का? एक घटस्फोट घेतला. आता हा सेपरेट झाला तर दुसरा घटस्फोट. नाही नाही, तसं होता कामा नये. तिच्या मनाची पुन्हा घालमेल. एक एक दिवस मागे पडत होता. दिवस ऑफिसात कामात निघून जाई. रात्री घरी आली की विचार मंथन सुरू होई. झोपेची गोळी घेऊन सुद्धा झोप लागत नव्हतीच. पण आता पूर्वीसारखी गुंगी सुद्धा येत नव्हती. मग 1.5 गोळी. आठवडा संपला. शनिवार उजाडला. ती ऑफिसात गेली. जया अजून आली नव्हती. रेहाना 8 दिवस रजेवर गेली होती. ती आज रात्री येणार होती. ती आपल्या कामाला लागली. थोड्या वेळाने जया आली. वैशूने तिला म्हटले, सो लेट? लंच अवरला सांगते. म्हणत घाईघाईने ती आपल्या जागेवर गेली, कामाला लागली. लंचसाठी दोघी बाहेर पडल्या. जयाने म्हटले, वैशू, अ गुड न्यूज. कसली? माय मॅरेज. इट्स फिक्स नाव. म्हणजे कोणाशी? अगं, गेल्या वर्षी मी गावी गेले होते ना, तेव्हापासून घोळ चालला होता. काय करतो तो? माझ्या मामीचा धाकटा भाऊ. मिलिटरीत कॅप्टन आहे. काल रात्री अचानक माझी मामी इथं उपस्थित झाली मला न्यायला. मी तूर्त कॅज्युअल लीव्ह घेऊन जाते आहे. आज रात्री आम्ही निघू. ओल्ड फॅशन मॅरेज का? या. अगं, आमची मम्मी लॉ डबल ग्रॅज्युएट आहे. कोर्टात प्रॅक्टिस करते. केसेस जिंकायची तिला सवय आहे. रात्री माझी तिची वादावादी झाली तेव्हा तिने धमकावून म्हटले, चूप बैस. स्त्री कितीही शिकली, अल्ट्रा मॉडर्न झाली, नोकरीत उच्चपदी गेली, तरी घर संसार मुले ही तिची नैसर्गिक इच्छा कधीही नष्ट होत नाही. वैशू, यू आर मॅरिड. तुझा अनुभव? वैशाली क्षणार्ध स्तब्ध राहिली. मग तिने म्हटले, या, शी इज राईट. ऑफिसचं काम संपवून दोघी बाहेर पडल्या. जयाने म्हटले, वैशू, मी तुला आणि रेहनाला इन्व्हिटेशन पाठवीनच. तुम्ही दोघी अवश्य या. रेहाना आज रात्री येणार आहे. मी तिला फोन करेन. ती उत्साहाने बोलत होती. वैशू ऐकत होती. मग तिचा निरोप घेऊन जया निघून गेली. वैशाली थोडा वेळ फुटपाथवर तशीच उभी राहिली. तिच्या मनात एकाएकी एक विचित्र पोकळी निर्माण झाली. रेहानापेक्षा तिची जयूशी दाट मैत्री जमली होती. घरी जाण्यासाठी ती वळली, पण लगेच थांबली. उद्या चारुताईकडे पाहुणे मंडळी येणार. त्यांच्याबरोबर ती मुंबईला जाणार. आत्ता ती मोकळीच असेल. ती फारशी बाहेर कुठं जातच नाही. तिच्याशी गप्पा मारल्या की किती बरं वाटतं. रस्ता ओलांडून ती पलीकडे गेली आणि चारुताईच्या घराकडे जाणारी बस पकडली. बस बरोबर तिचे विचारही चालू झाले. आपण एकदा पुण्याला जाऊन यायला हवं. मम्मीला बघून यायला हवं. राकेशला स्वतःच्या आईची माया नाही तर आपल्या मम्मीची कुठून येणार? लग्नानंतर भोपाळला जाऊन तुझ्या आईला भेटून येऊ असा आपण हट्ट धरला तेव्हा तो निघाला. तिथे एकच दिवस आपण दोघे राहिलो. पण आई मुलात तशी ओढ, माया, आग्रह काही दिसलं नाही. ती हॉस्पिटलमध्ये नेहमीसारखी ड्युटीवर गेली. तशा गप्पाही विशेष झाल्या नाहीत. रात्रीच्या गाडीने आपण निघालो. काही लोकात कौटुंबिक ओढ, माया काही नसतेच. चारुताईचं त्याच्या उलट. कुटुंबातल्या मंडळींनी सदा वेढलेली असते. उद्या सकाळी मम्मीला पत्र लिहून टाकू. राकेश मंगळवारी टूरवरून आला की आपण जाऊ. 8 दिवस राहून येऊ. मम्मीला इकडे घेऊन येऊ. तिच्या मनात पुण्याच्या आठवणी भरू लागल्या. वटलेल्या वेलीला फुलं आणि रित्या मनात आठवणी कुठून कशा भरत जातात कळत नाही. चारुताईच्या कॉलनीचा बसस्टॉप केव्हा आला हे तिला विचाराच्या नादात कळलेच नाही. शेजारी बसलेल्या बाईने आठवण केली तेव्हा ती झटकन उठली, खाली उतरली. कॉलनीच्या गल्लीकडे चालू लागली.
कोपऱ्यावर वळली. कॉलनी दुरून दिसत असली तरी थोडं अंतर चालावं लागत होतं. ती चालू लागली. रस्ता दुरुस्तीचं काम चाललं होतं. कॉलनीच्या समोर उकरून टाकलेल्या रस्त्यापलीकडे जरा दूर एक गाडी उभी होती. चारुताईच्या घराचा दरवाजा उघडा होता. गाडीत सामान भरलेलं दिसत होतं. म्हणजे चारुताईकडे उद्या येणारी पाहुणे मंडळी आजच आली की काय? चारुताईचा नवरा गाडीशी उभा होता, आतल्या मंडळींशी बोलत. तिच्या चालण्याची गती मंदावली. ती थबकली. परत जावं का? तेवढ्यात गाडीचा हॉर्न जोरात वाजला. चारुताई बाहेर दाराशी आली. तिने हात उंचावून, येतेच हा, थांबा, असा इशारा दिला आणि ती आत गेली. म्हणजे आलेली मंडळी बहुधा निघाली आहेत. ती फाटकापाशी पोचली. तेवढ्यात आत गेलेली चारुताई बाहेर आली. तिच्याबरोबर बंगाली वेशात सजलेली एक नववधू होती. वैशालीला पाहताच चारुताईने म्हटले, ये बैस ना आत, मी हिला गाडीपर्यंत पोचवून येते. अगं काल रात्रीच ही मंडळी आली आणि आताच्या प्लेनने मुंबईला निघालेत. त्या बंगाली नववधूकडे निर्देश करून तिने म्हटले, ही माझ्या सुनेची काकू गायत्री. गायत्रीनं तिच्याकडे पाहिलं. केवढी सतेज कांती आणि तेजस्वी डोळे. ती किंचित हसली आणि पुढे गेली. चारुताईने म्हटले, वैशू तू बैस, मी आले. तिला घेऊन चारुताई घाईघाईने पुढे गेली. वैशाली आत आली. वरांड्यात जाळीशी बाहेर बघत उभी राहिली. तेवढ्यात गाडीतून एक तरुण बाहेर पडला. त्या दोघींच्या दिशेने लगबगीने पुढे आला. त्या बंगाली नववधूला हाती धरून गाडीकडे नेलं. नववधूवरून वैशालीची नजर त्या तरुणाकडे वळली. ती दचकली. विस्मयचकित झाली. सुटातला हा तरुण देवदत्त तर नव्हे? तोच तोच. त्यानं सांभाळून गायत्रीला गाडीत बसवलं आणि पाठोपाठ आपणही चढून बसला. चारुताईचा नवराही बसला. गाडी निघून गेली. चारुताई परत आली. चारुताईने म्हटलं, थोडक्यात चुकलं. थोडी आधी आली असतीस तर दोन्ही जोडप्यांची ओळख झाली असती. प्लेनने निघालेत. आम्ही उद्या सकाळच्या प्लेनने जाऊ. असं? ऑफिसातून परस्पर आली असशील ना? चल आत, चहा घेऊया. माझाही व्हायचा आहे अजून. चारुताई बरोबर वैशाली आत आली. टेबलावर रिकाम्या कपबशा, प्लेट्स आणि मध्ये मिठाईचा मोठा बॉक्स पडला होता. चारुशिलाने झर तो पसारा बाजूला केला. 2 कपबशा, प्लेट्स मांडल्या. चहा गरम करून किटलीत ओतला. ती बोलत होती. वैशाली स्तब्ध बसून ऐकत होती. अगं माझ्या सुनेचा काका एक दुर्मिळ गृहस्थ आहे. दुर्मिळ म्हणजे? या बंगाली मुलीला आई वडील कुणी नाही. फक्त एक भाऊ आहे आणि खेड्यात दूरच्या नात्याची कुणी म्हातारी आजी आहे. दुसरं कुणीही नात्याचं नाही. तशी ती अनाथच. भाऊ बँकेत कारकून आहे. अगं लग्नाचा सगळा खर्च या काकानेच केला. काय करतो हा काका? बँकेत मॅनेजर आहे. अगं लग्न जुन्या पद्धतीनं व्हावं अशी तिच्या आई वडिलांची म्हणे इच्छा होती. म्हणून आजीच्या गावी खेड्यात लग्न पारंपरिक पद्धतीने झालं. आम्हाला एक आगळी लग्न पद्धती पाहायला मिळाली. वैशाली ऐकत होती. अगं नवविवाहित पत्नीला प्लेनने मुंबईला नेण्याची कल्पना देवदत्त काकांचीच. वैशालीने विषय बदलला. मग बराच वेळ गप्पा झाल्या. रात्री वैशाली बिछाण्यावर पडली तेव्हा तिची झोप पार उडाली होती. विचारांचा गुंता वाढला होता. हा सेपरेट होणार म्हणतोय, म्हणजे त्याच्या डोक्यात हेच विचार येत आहेत का? नाही, तसं होता कामा नये. त्याचं मन आपल्यावरून उडालं आहे का? आपणाला घर हवं आहे, संसार हवा आहे, पण त्याला मूल नको आहे. म्हणजे ती इच्छा आपण मारून टाकली पाहिजे. तो म्हणेल तसं वागलं पाहिजे. त्याला खुश ठेवलं पाहिजे. म्हणजे मला सबमिसिव्ह बनलं पाहिजे. त्याचं डॉमिनेशन. का? का? विचारांचा गुंता वाढत होता. डोकं भणभणून गेलं होतं. विचारांचं एक टोक पकडावं तर दुसरं त्यात गुंतून जाईल.
किती गुंता. दोनचे टोले पडून गेले तरी या काचं उत्तर मिळत नव्हतं. ती उठली, झोपेची गोळी घेऊन पडून राहिली. सकाळी उशिरा जाग आली. डोकं बधीर होऊन गेलं होतं. पण तिने ठरवलं होतं की तो टूरवरून परत आला की अगदी सबमिसिव्ह बनायचं, वादावादी नाही. या विचाराने तिचं मन स्वस्थ झालं. तिने रेहानाला फोन केला. केव्हा आलीस? संध्याकाळीच आले. जयूचा फोन आला होता. या, बातमी कळली. ती सकाळीच गेली. तू आज बिझी आहेस का? होय, अगं माझ्याबरोबर माझी मावशी आणि तिच्या 2 शाळकरी मुली आल्या आहेत. त्यांना दिल्ली दाखवायची आहे. फारच मोठं काम. मी मदतीला येऊ का? ये ना, यू आर वेलकम. वैशालीने आपलं सगळं आवरलं. जाण्यासाठी तयार झाली. पर्स, छत्री घेतली. तेवढ्यात दारावरची घंटी वाजली. तिने दार उघडलं. तारवाला समोर उभा होता. ती धसकली. पुण्याची तर तार नव्हे. मम्मी, मम्मी सिरियस. यापूर्वीच आपण तिकडे जायला हवं होतं. तिने तार घेतली, उघडली. रविवारी संध्याकाळी येत आहे, राकेश. ती चकित झाली. संडे इव्हिनिंग? 2 दिवस आधी? आज रविवार. जवळजवळ 8-10 महिन्यानंतर आज रविवार मिळतो आहे. रॉकी एकदम बदलला का? माय रॉकी. तिचे मन उल्लसित झाले. आय डोंट वॉन्ट यू टू बी अनहॅपी. त्याचे शब्द तिच्या कानात गुणगुणत राहिले. ती मनाशीच हसली. आपण भडकलो ते एका दृष्टीने ठीक झालं. आपल्या मनाची अवस्था तरी त्याला कळली. ती एकदम उत्तेजित झाली. त्या तारेच्या कागदाचे चुंबन घेत तिने म्हटले, ओ हाऊ काइंड अँड लव्हिंग यू यार, माय डार्लिंग. तार तिने पर्समध्ये टाकली आणि छत्री घेऊन ती बाहेर पडली. रेहानाकडून ती 4:30 वाजताच बाहेर पडली. येताना पार्लरमध्ये जाऊन 5:30ला घरी आली. तिचं मन अधीर होऊन गेलं होतं. आल्यावर थोडा वेळ ती तशीच कॉटवर पडून राहिली. सुरुवातीचे दिवस तिच्या नजरेसमोर उभे राहिले. ती विलक्षण सुखावून गेली. मधले ते टेन्शनचे दिवस जाऊ दे. 6चे टोले पडताच ती उठली. गार पाण्याने आंघोळ करून आली. आरशासमोर उभं राहून तिने मोठ्या कसोशीने मेकअप केला. स्वतःच्या छबीकडे ती क्षणभर पाहत राहिली. खुश होऊन गेली. किचनमध्ये जाऊन तिने कप्पशा, प्लेट्स मांडून ठेवल्या आणि ती बाहेर बैठकीच्या दालनात येऊन कोचावर त्याची वाट बघत बसली. तो येणार या विचारानेच ते रितं भकास घर कसं भरल्यासारखं वाटत होतं. ओ अवर होम. घड्याळात 7चे टोले आणि दारावरची घंटी एकदम वाजली. ती चटकन उठली. तिने दार उघडलं. तो आत आला. तिने आवेगाने त्याला मिठी घातली आणि ओ डार्लिंग म्हणत त्याचं दीर्घ चुंबन घेतलं. त्याने हलकेच मिठी सोडवून हसत म्हटले, आय एम ग्लॅड यू आर काम डाऊन. ती हसली. तो कोचावर बसला. ती त्याच्या शेजारी त्याला लटकून बसली. तुझी टूर कशी झाली? बेस्ट. चहा घेणार ना? शुअर. चल आत, टेबल मांडून तयार आहे. तू चहा आण, इथंच बसूया आपण. ओके डार्लिंग, बी कम्फर्टेबल, बी ॲट होम, स्वीट होम. ती आत गेली. तिचं मन आनंदाने भरून गेलं होतं. उचंबळून आलं. गॅस पेटवून तिने चहा ठेवला. आपल्या मनाला ती बजावीत होती. सावधगिरीची सूचना देत होती. आता तो म्हणेल तसं वागायचं, सांगेल तसं करायचं, पण त्याला आपल्याकडे वळवायचं. आपल्या हातून त्याला जाऊ द्यायचं नाही. तिने ट्रेमध्ये किटली, कब्बशा, फराळाची प्लेट भरली आणि ट्रे घेऊन बाहेर आली. तो डोळे मिटून मागे कोचावर रेलला होता. डार्लिंग, आर यू टायर्ड? त्याने डोळे उघडले. तो ताठ बसला. भ्रुकुटी उंचावून त्याने म्हटले, टायर्ड? तिने टिपॉयवर ट्रे ठेवीत हसून म्हटले, नो नो, तसं नव्हे रे. प्रवासामुळे खूप थकलास का? नो नो. ती खुर्ची ओढून घेऊन त्याच्यासमोर बसली. तिने दोन्ही कपात चहा ओतला.
प्लेट त्याच्यापुढे सरकवून तिने म्हटले, ही खास बंगाली मिठाई आहे. त्याने चहाचा गुटखा घेऊन म्हटले, थँक्स. दुसरा गुटखा घेऊन त्याने सहज स्वरात म्हटले, यू आर राईट. तिने चहाचा गुटखा घेऊन मधुर स्वरात विचारले, व्हॉट राईट? मी इथून जाताना तू जे काही म्हणाली होतीस ते सगळं बरोबर आहे. आय ॲडमिट. पण मी माझ्याविषयी तुला पूर्ण कल्पना दिली होती. आय एम अ रोलिंग स्टोन, गॅदरिंग नो मास. आय डोंट बिलीव्ह इन मॅरिज सिस्टम. पण तुझ्या आग्रहाखातर मी लग्न केलं. कारण एनी हाव आय वॉन्टेड यू. आय वॉज मॅड आफ्टर यू. तो चहाचे गुटके घेत शांतपणे सहजपणे बोलत होता. तिने आपल्या चहाचा एकच गुटखा घेतला होता. ती त्याचं बोलणं ऐकत होती. त्याने म्हटले, आय ओनली बिलीव्ह इन कंपेनियनशिप. यू हॅव गिवन मी अटमोस्ट प्लेजर. आय विल नेव्हर फॉरगेट इट. बट नाव आय एम क्वाईट सॅटिस्फाईड. ती डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहत होती. तिने विचारले, म्हणजे तुला आता माझ्याविषयी प्रेम उरलं नाही? नो लव्ह? नो आयडिया व्हॉट यू मीन बाय लव्ह. पण अट्रॅक्शन उरलं नाही. इट्स बेटर टू एंड अवर कंपेनियनशिप. अबाउट युअर मेंटल टॉर्चर तसं का व्हावं अजूनही माझ्या लक्षात येत नाही. बट इफ सो, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. एनिवे, तू केव्हाही घटस्फोट घेऊ शकतेस. मला घराविषयी अट्रॅक्शन नाही. हे घर तुझं आहे. तुझी इच्छा असली तर यू कॅन मॅरी अगेन. इफ यू विश टू हॅव कंपेनियन, आपल्या क्लबातले काही मेंबर्स उत्सुक आहेत. यू आर स्टील यंग, गर्लिश, मोस्ट ब्युटिफुल अँड रिअली सुपर सेक्सी. त्याच्या सुरुवातीच्या बोलण्याने ती पार खचली होती. पण आता या वाक्याने तिला भडकावंसं वाटलं. पण विजलेला निखारा फुंकर घालून सुद्धा फुलत नाही. कोळसाच राहतो तसं तिचं झालं होतं. उघड्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत ती दगडासारखी बसली होती. बधीर, भावनाशून्य, चेतनाहीन. बाहेर आता अंधार पडला होता. काळोखाच्या छाया घरात पसरत होत्या. सगळं अस्पष्टसं दिसू लागलं होतं. एखादं चित्र हळूहळू पुसलं जावं तसं. तो उठला. तेवढ्यात बेडरूम मधला फोन वाजला. मनगटावरल्या घड्याळाकडे पाहत लांब लांब टांगा टाकीत तो आत गेला. या डार्लिंग, जस्ट कमिंग. तो आपली सुटकेस घेऊन बाहेर आला. घरातल्या सामानात आता तेवढीच त्याची सुटकेस होती. प्रवासी सुटकेस त्याने मघा येताना आणलीच नव्हती. ती खुर्चीत अजून तशीच दगडी पुतळ्यासारखी निश्चल बसली होती. फोनवरचे त्याचे शब्द तप्त तेलाचे थेंब तिच्या कानात पडले होते. मुक्याला एकदम वाचा फुटावी तसं तिने विचारलं, यू आर लिव्हिंग मी? अगदीच अर्थशून्य विचारणं. त्याने म्हटलं, या, आय एम लिव्हिंग दिल्ली अँड गोइंग टू दुबई अ न्यू जॉब. घरात आता अंधार दाटला होता. त्याने दिव्याचे बटन दाबले. तो तिच्या नजीक गेला आणि सहज स्वरात म्हणाला, ओके डिअर, बाय बाय अँड बी हॅपी. ती दगडासारखी बसलेली, हलली नाही की बोलली नाही. तो जाण्यासाठी वळला. तेवढ्यात काही आठवण होऊन मागे फिरला. ओ, आय फॉरगॉट टू टेल यू. या फ्लॅटचे गेल्या 9 महिन्यांचे भाडे द्यायचे राहिले. अँड बँकेतल्या जॉईंट सेव्हिंगमधून मी माझं सेव्हिंग काढून घेतलंय. तुझे पैसे तसेच आहेत. ओके, बाय बाय. तो निघून गेला. जाताना दार लोटून गेला. 9:30चा टोला तिच्या कानाला जाणवला. तिने सभोवार पाहिलं. लाईट जळत होता. घर मोकळं निस्तब्ध होतं. आपण इथे या खुर्चीत कशा? केव्हा बसलो? समोर हा ट्रे पडलेला, एक कप रिकामा, एक कप भरलेला. कोण आलं होतं? लाईट जळतो आहे. घड्याळाचे काटे 9:30 पुढे सरकत आहेत. म्हणजे रात्रीचे 9:30 झाले आहेत. विझलेला कोळसा हळूहळू फुलू लागला. तिला हलके हलके आठवू लागलं. रॉकी आला होता. बाय बाय. तो निघून गेला. पक्षी उडून जावा तसा उडून गेला.
अगदी सहजपणे. त्याचं माझ्यावर प्रेम होतं ना. ही वॉज मॅड आफ्टर मी. ही कुडंट लिव्ह विदाउट मी. ते प्रेम गेलं कुठे? व्हॉट इज लव्ह? लव्ह इज सेक्स. सेक्स इज लव्ह. घर घर कंपॅनियनशिप. पण त्याने माझ्याशी लग्न केलं होतं ना. आय विल बी फेथफुल टू माय वाईफ असं त्यानं वचन दिलं होतं ना. शपथ घेतली होती ना. तो नवरा झाला होता ना. मग मग लेट्स एंड अवर कंपॅनियनशिप असं कसं म्हणतो? माझे फ्रेंड्स तुझ्या कंपॅनियनशिपसाठी उत्सुक आहेत. कंपॅनियन्स, पार्टनर्स. यू आर ओव्हर सेक्सी, ब्युटिफुल. म्हणजे म्हणजे तो मला कोण समजत होता? यू हॅव गिवन मी अटमोस्ट प्लेजर. नाव आय एम क्वाईट सॅटिस्फाईड. आता माझे फ्रेंड्स म्हणजे तो मला कोण समजत होता? प्रॉस, सेक्शुअल फ्रीडम. हे घर घर नाही. मग मग काय आहे? आय वॉन्टेड होम. मला संसार हवा होता. मला मला आय वॉन्टेड. 10चे टोले तिच्या मस्तकावर घणाचे घाव मारीत गेले. 10.5च्या टोल्याने आणखी एक घणाघाती घाव घातला. पुढे काय? पुढे काय? यातून सुटका तर हवी होती. ती हलके हलके उठली. जड पावले एवढी झोपण्याच्या खोलीत गेली. सवयीप्रमाणे कपाटातून झोपेच्या गोळ्यांची बाटली काढली. 1, 2, 3, 4, 5. बाटली हातावर मोकळी केली. जवळपास पाणी नव्हतं. गोळ्यांच्या बाटलीजवळ वाईनची बाटली होती. तळहातावरच्या गोळ्या टाकून ड्रिंकच्या घोटाबरोबर तिने गिळून टाकल्या आणि पांघरूण ओढून ती बिछाण्यावर पडली. डार्लिंग, डार्लिंग. कोण कानाशी गुणगुणत आहे? किती मादक शब्द. त्या शब्दानेच काही एवढी गुंगी येते आहे. जीव गुदमरतो आहे. वाळकेश्वराच्या वाळूवरची ती आवेगी मिठी. जीव गुदमरवून टाकणारी चुंबनं. त्याने का जीव गुदमरतो आहे? आपण समुद्रात का पडलो आहोत? तुफान तुफान. पोहता येत नाही. रॉकी रॉकी, डोंट लिव्ह मी. असं काय होतं आहे? मम्मा मम्मा, नाना. छे छे, किती दूर दूर कुठच्या कुठं आपण आलो आहोत. छे छे, चालून चालून पाय थकले. पायाला मुंग्या येत आहेत. छे, किती जड झालेत. एक पाऊल पुढे आता टाकवत नाही. सभोवार केवढं हे अफाट वाळवंट पसरलं आहे. बधीर झालेली पावलं त्यात रुतून बसत आहेत. कुठच्या कुठं आपण दूर चाललो आहोत. कुठं चाललो आहोत? मागं वळून जायला. छे, वाळूच्या केवढ्या प्रचंड लाटा उठत आहेत. आपण आलेला मार्ग कुठचा कळेनासा झाला आहे. वाळूच्या प्रचंड लाटात पुढचाही मार्ग काही दिसत नाही. घशाला कोरड पडते. जीव खोल खोल जातो आहे. मी आहे तरी कुठं? अन एकटी कशी? मला पाणी हवं आहे. घसा चिकटला आहे. मम्मी, नाना, मी कुठं आहे? मी मरते आहे. नाना, पाणी पाणी. 4 थेंब माझ्या तोंडात टाकायला इथं कुणी नाही. मी एकटी. लोनली लोनली. आज मी वाचत असलेली ना ऐल ना पैल ही कादंबरी इथे संपली असं मी जाहीर करते. एवढे दिवस मी वाचलेली ना ऐल ना पैल ही कादंबरी म्हणजे या कादंबरीचे सगळे भाग तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि एकंदरीतच ही कादंबरी जर तुम्हाला आवडली असेल, माझं वाचन जर तुम्हाला आवडलं असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हो, जास्तीत जास्त हाईप सुद्धा करा. त्याचप्रमाणे सबस्क्राईब बटनच्या बाजूला जॉईन बटन आहे. ते बटन दाबून तुम्ही माझ्या चॅनलची मेंबरशिप सुद्धा घेऊ शकता. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा किंवा कादंबरी वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. इथून पुढे
या माझ्या चॅनलवर नेहमीसारख्या कथा किंवा कादंबऱ्या येतच राहतील, परंतु आजपासून मला जसं जमेल तसं या चॅनलवर मी लाईव्ह घ्यायचं सुद्धा ठरवलेलं आहे. लाईव्हमध्ये मी काही वेळेला स्तोत्र अधिक स्तोत्रांचे मराठी अर्थ, काही वेळेला छान छान कविता अशा ऐकवणार आहे. तुम्हाला जर या ऐकायला इंटरेस्ट असेल तर माझं लाईव्ह तुम्ही नक्की जॉईन करा. मी लाईव्ह कधी घेणार आहे याची पोस्ट मी कम्युनिटी पोस्टमध्ये टाकणारच आहे आणि तुम्हाला यातलं काय जास्त ऐकायला आवडेल हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. पुन्हा भेटू लवकरच.